नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आपण पाहणार आहे की UAPA जो ऍक्ट आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, याच्याबद्दल आपण मागे 2-3 व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय सूचना दिलेल्या आहेत किंवा काय सुचवलेले आहेत ते आपण इथे बघणार आहे. सर्वात पहिला पॉईंट आहे की पर्सनल लिबर्टी आणि सेक्शन 43D5 यामधील समतोल राखण्याचा जो आहे तो गरजेचा आहे. कोर्टाने स्पष्ट केले आहे की राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणजे काय, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि स्पीडी ट्रायल म्हणजे जलद खटला, हे अधिकार सेक्शन 43D5 मधील हे जे कलम आहे या कलमापेक्षा वरचढ आहे. ठीक आहे, म्हणजे हे कलम त्या कायद्यामध्ये आहे म्हणून तुम्ही हे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि जलद खटला याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. केवळ कायद्यात कडक तरतूद आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही. ठीक आहे, हे कोणी सूचित केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टानं इथे सूचित केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने इथे सांगितलेलं आहे की स्पीडी ट्रायल म्हणजे जलद खटला जो आहे हा सुप्रीम कोर्टात म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. जर तपास यंत्रणा पुराव्यांच्या अभावी, जर त्यांच्याकडे तपास यंत्रणेकडे पुरावे नसतील, त्यांचा अभाव असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खटला चालवण्यास विलंब जर लागत असेल, तर अशा वेळेस आरोपीला बेल मिळणे म्हणजे जामीन मिळणे हे आवश्यक असते. त्यांच्या घटनात्मक जर त्यांना मिळाले नाही तर त्याचं घटनात्मक राईटचं उल्लंघन आहे. ठीक आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला UAPA ऍक्ट अंतर्गत त्याला अटक केली जाते तेव्हा प्रायमा फेसी तपासणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कोर्टाने काय सांगितलेलं आहे, कोर्टाने व्ही गोन्साल्वेस केस 2023 मध्ये सूचित केलेलं होतं की जामिनावर अर्जावर विचार करताना पुराव्याचे केवळ वरचे विश्लेषण न करता आरोपीच्या दाव्याचे म्हणजे प्रोबेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे पुराव्याचे मूल्य तपासणे गरजेचे आहे. फक्त जामिनीचा अर्ज असला तर त्याच्यावर फक्त पुराव्याचं वरचं विश्लेषण न करता त्याचा डीप अभ्यास करून त्याच्यावर ऍक्शन घेणे गरजेचे आहे. UAPA ऍक्टचा दुरुपयोग रोखण्यासाठी काही समित्या आणि आयोग जे होते ते आले होते, त्यांनी काही प्रमुख सूचना केलेल्या आहेत. जसं लॉ कमिशन 2018 मध्ये जे आलं होतं, त्या लॉ कमिशनच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे की जर प्रथम दर्शनी म्हणजे प्रायमा फेसी गुन्हा सिद्ध होत नसेल तर कोर्टाने बेल दिलाच पाहिजे. दुसरी जी कमिटी होती जस्टिस AP शाह कमिटी 2010 मध्ये, त्यांनी सांगितलेलं आहे की दहशतवादी कृत्य म्हणजे टेररिस्ट ऍक्टची व्याख्या अधिक अचूक करावी, ती अधिक स्पष्ट करावी. सेक्शन 43D5 त्या ऍक्टचं जे सेक्शन आहे 43D5 सारख्या तरतुदी ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या. तिसरी जी कमिटी होती विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी, या कमिटीच्या मते UAPAच्या तरतुदींच्या अंमलबजावणीवर ज्युडिशियल ओव्हरसाईट म्हणजे न्यायालयीन देखरेख असणे आवश्यक आहे, जेणेकरून सत्तेचा गैरवापर होणार नाही. थोडक्यात काय, तर सुप्रीम कोर्टाने आता तुरुंग हा नियम आणि जामीन हा अपवाद या जुन्या भूमिकेवर बदल करून मानवी हक्कांना प्राधान्य देण्याचे सुचविले आहेत. पहिले काय होतं की या UAPA या ऍक्ट अंतर्गत काय व्हायचं, ज्या कोणालाही जर अटक करण्यात आली तर काय व्हायचं की त्याला जामीन मिळत नव्हता. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे काय आहे की 2016 ते 22च्या दरम्यान समजा जर 100 व्यक्तीला त्यामध्ये अटक झाली असेल तर त्यापैकी 96% हे निर्दोष सुटलेले आहेत. फक्त 4% लोकांमध्येच हा गुन्हा सिद्ध झालेला आहे. म्हणजे 96% लोकांचं काय आहे, तर इथं काय झालं, त्याचे फंडामेंटल राईट्स आहेत ते वॉइड झालेले आहेत. ठीक, या कायद्यामध्ये ह्या सुधारणा ज्या आहेत त्या आवश्यक आहेत.